ठीक आहे. दिसते का स्क्रीन दिसून राहिली मित्रांनो? स्क्रीन दिसते का? बरोबर. तर आपण पाहणार आहोत नदी शब्द. म्हणजे याच्या अगोदर आपण पाहिला आहे अकारांत पुल्लिंगी शब्द, जो देव प्रमाणे देव शब्द पाहिला होता. आणि तुम्हाला म्हटलं की याचे अनेक शब्द परत तुम्ही तयार करा. होमवर्क साठी आपण ते काही शब्द घेतले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलाय माला शब्द. माला शब्द झालाय. हा, माला शब्द हा आकारांत स्त्रीलिंग म्हणून आपण पाहिला होता. स्त्री. ठीक आहे. आकारांत स्त्रीलिंगी. आणि त्याच्यानंतर पाहिला होता वनम. ठीक आहे. आकारांत नपुंसकलिंगी. ठीक आहे. तीन शब्द अनेकदा परीक्षेत विचारले जातात. त्या तीन याच्यावर परत आहे अनेक शब्द जे आहेत संस्कृत मध्ये, ते मग अंत वेगवेगळा आहे त्याचा. जसं अकारांत आहे, आकारांत आहे, उकारांत आहे, इकारांत आहे, तकारांत आहे. ठीक आहे. तर आपल्याला ज्या ज्या परीक्षेच्या दृष्टीनं आणि संस्कृत जनरल संस्कृतच्या दृष्टीनं जी शब्द महत्वाचे आहेत ती शब्द आपण बघत आहोत. ठीक आहे. सोबतच तुम्हाला असाइनमेंट देऊन राहिलो. असाइनमेंट म्हणजे होमवर्क देऊन राहिलो. एक 5-5 शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत त्याची. याच्या मागचा हेतू काय आहे की तुमचं रिव्हिजन पण तेव्हाच होऊन जावं. ज्यावेळी आपण देवशब्द अभ्यासला तर लगेच आपल्याला आपल्याही नावाचा त्या देवशब्दाप्रमाणे विभक्त्या चालवता आल्या पाहिजे. ठीक आहे. तो एक हेतू आहे. ठीक आहे. आणि माला शब्द पाहिला तर लगेच माला शब्द तुम्हाला काही शब्द दिले मालानुसार चालवण्यासाठी, वनमसाठी दिले. हे कशासाठी होतं की ते तुमचे तिच्या तेव्हाच्या तेव्हा परफेक्ट व्हावं. आता जर कोणी जर ते सिरियसली घेतलं नाही, हा, ज्यांनी ग्रुपवर टाकलाय, ज्यांनी लिहिलाय, जे प्रामाणिकपणे स्वतःला प्रामाणिक राहून अभ्यास करताय, ते चांगली गोष्ट आहे. पण समजा ज्यांनी म्हटलं, जो कोणी असा विचार करत असेल की ठीक आहे मला होऊ तर द्या अगोदर सगळे शब्द, एकदा सगळे शब्द झाले का मग मी पूर्ण तयारी करतो एका वेळीच, तर मग खूप गोंधळ होऊन जाईल आणि परत भरपूर कन्फ्युजन निर्माण होईल. एक एक शब्द जर आपण आता जर तुम्ही सेपरेटली अभ्यासत आहोत तर ठीक. आणि सगळे शब्द जर तुम्ही एका वेळी अभ्यासतो म्हटलं तर मग गोंधळ निर्माण होते. एखादे पुसते ती शब्द, सगळी शब्द सारखीच वाटतात, विभक्त्याचे अर्थ समजायला पाहत नाही. या अनेकशा अडचणी या ज्या निर्माण होऊ शकतात, त्या निर्माण होऊ नये म्हणून आपण वेळ पण घेत आहोत. एका शब्दाच्या नंतर एक दिवस गॅप पण आहे. तुम्हाला वेळ भेटत आहे ती असाइनमेंट कम्प्लीट करायला. 48 तासाचा अवधी तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे. झालेल्या तास आणि परत तुम्हाला व्हिडिओज पण आपण लगेच टाकतो. जो व्हिडिओ आपण पाहतो तो व्हिडिओ तुम्हाला परत काय होते ग्रुपवर पण येते. जर तुम्हाला काही अडचण राहिली तर ती अडचण ते काय होऊ शकते, तो व्हिडिओ पाहून दूर करू शकतो. ठीक आहे. हा एक हेतू ठेवून आपण हा उठाठेक करत आहोत. आणि याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय पण नाही आता दुसरा. म्हणजे फिजिकल एज्युकेशन जेव्हा चालू होतील तेव्हा होईल, पण आत्ताच्या घडीला याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जे शब्द आपली झाली, जे अजून सिरियस नाहीत, अवेअर नाही झालेत, त्याने ते थोडा अवेअरनेस स्वतःमध्ये येऊ द्या की हे वाटते तेवढं सोपं नाही आणि खूप काही कठीण नाही. रेग्युलर स्टडी केली तर हे फार इझी आहे. यातले जर तुम्हाला गमती समजल्या तर कोणते शब्द लक्षात ठेवायचे, कसं लक्षात ठेवायचं, ते टीचर लक्षात येऊ जाते. ठीक आहे. म्यूट करा. कोणाच चालू आहे? आवाज येतोय? काही सूचना होत्या मला तुम्हाला द्यायच्या, त्या आपण आता सुरुवातीला सूचना दिल्या की तुम्ही याला थोडस सिरियसली घ्या. तुमची पटसंख्या पण फार कमी झाली. सुरुवातीला दिवाळीच्या अगोदर 30, 35, 40 पर्यंत पटसंख्या राहायची. आज ती पटसंख्या जाऊन काय झाली आहे, 20च्या आत आली. 20च्या आत आली. तुमचे ऍडमिशन 56 आहे, 56 ऍडमिशन आहे. त्यात आपली पटसंख्या जर 16 आहे तर मग 40 अब्सेंट आहे. ठीक आहे. त्याला विविध कारण असेल, काहींना नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा अनेक कारण असतील, पण थोडं तरी आपण तो वेळ काढलाच पाहिजे ह्या लेक्चरसाठी, कारण की कॉलेज रेग्युलर चालू झालंय आता.
तुमचे लेक्चर युनिव्हर्सिटीचे ऍज पर युनिव्हर्सिटी सिलेबस नुसार चालू झाले आता. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडं तुम्ही काय व्हा, अवेअर व्हा. बाकी सगळ्या ग्रुपमध्ये सांगा की कॉलेज युनिव्हर्सिटीचं सिलेबस आता रन होत आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ क्लास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाही तर मग आमचे व्हिडिओज राहते त्याचे तरी व्ह्यूज तेवढे दिसले तर आपल्याला समाधान वाटतं की चला ठीक आहे, एवढ्या जणांनी पाहिलं, नाही ऑनलाईन क्लास करू शकलात पण नंतर ते व्हिडिओ पाहिले पण व्ह्यू पण तेवढे दिसत नाही. ठीक आहे. बाकी सगळ्यांना तशी सूचना देऊन द्याल की क्लास जो चालू झालाय तो आता ऍज पर युनिव्हर्सिटी सिलेबस चालू झाला आहे आणि महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. ठीक आहे मित्रांनो. आता आपण बघू नदी शब्द. नदी शब्द ह्या सातही विभक्त्या सारखा अर्थ देतात. जसं देव शब्दात अर्थ देत होती, जसं वनम शब्दात अर्थ देत होती, जसं माला शब्दात अर्थ देत होती, तसंच नदी शब्दात देखील या विभक्त्या त्याच अर्थी काय होत आहे, कामी येत आहे. नदी शब्द ही अनेकदा विचारला गेलाय. नदी शब्द हे इकारांत स्त्रीलिंग. म्हणजे बघा आता, इकारांत पण कोणता इकारांत? मोठाही. नदीची विलांटी कुठून आहे? अगोदर आहे की नंतर आहे? नंतर आहे. ठीक आहे. नंतर असल्यामुळे वर्ण हा मोठी ही, ज्याला आपण मोठी ही म्हणतो मराठीत, ही मोठी ई आहे. ठीक आहे. संस्कृत मध्ये मराठीत संस्कृत मध्ये दोन्ही ई आहे, मोठी ई आणि लहान ई. तर हा जो नदी शब्द आहे तो मोठ्या ईचा आहे. परत दुसरा आहे छोट्या ईचा, तो आपल्याला नंतर पाहायचा आहे. ठीक आहे. मोठ्या ईचा शब्द काय आहे? नदी. नदी. नदीप्रमाणे खालती शब्द दिले आहे: देवी, कुमारी, पत्नी, जननी, दासी, धात्री, वाणी, राज्ञी, गौरी, सखी, नारी, काली, गौरी डबल झालाय, लेखनी, कौमुदी, युवती इत्यादी. ठीक आहे. अनेक शब्द तुमच्यातली काही नावं असतील तर ते नावं देखील आपण काय करू शकतो, मोठी ई जर नाव असेल तर नदीप्रमाणे चालवू शकतो. ठीक आहे. उदाहरण पाहा आता, नदी शब्दच बघू ना. ठीक आहे. नदी शब्द प्रथम विभक्ती कशी चालते? नदी, नद्यो, नद्यः, नद्यो, नद्यः, नदी, नद्यो, नद्यः. अर्धा द त्याला य आणि विसर्ग. ठीक आहे. नदी, नद्यो, नदीही, नदी, नद्यो, नदीही द्वितीया. म्हणजे आपल्याला नदीला म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू? नदीम. काय म्हणू? नदीम. दोन नदीला म्हणायचं असेल तर नद्यो. आणि अनेक नदींना म्हणायचं असेल तर नदीही. अनेक नदीला. ठीक आहे. तृतीय नदीने म्हणायचं असेल तर नद्या. काय होते? नद्या, नदी ने. दोन नदीने म्हणायचं असेल तर काय म्हणू आपण? नदीभ्याम. आणि अनेक नदीने म्हणायचं तर काय म्हणू आपण? नदी भीही. ठीक आहे. काय म्हणू? नदी भीही. ठीक आहे. नदी भीही. नंतर चतुर्थी विभक्ती साठी अर्थ वापरतो आपण. नदीसाठी म्हणायचं असेल तर नद्ये. डबल मात्रा आहे. नद्ये, नदीभ्याम आणि नदीभ्यः. नदीभ्याम आणि नदीभ्यः. बघा, हे नदीभ्याम तुम्हाला सगळ्या याच्यासारखे, देवाभ्याम, मालाभ्याम, वनाभ्याम, नदीभ्याम, नदीभ्याम लक्षात येतं. हे द्वितीय विभक्ती फार काही कठीण नाही. ठीक आहे. अंदाज जरी घेतला तरी तुम्हाला अंदाज येईल. पुढे पंचमी विभक्ती काय म्हणते? पासून म्हणायचं नदीपासून नद्या. नद्या म्हणजे तुम्हाला परीक्षेत नद्या विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पंचमी विभक्ती एक वचन तुम्हाला नद्या हा शब्द विचारला जाऊ शकतो. नदी शब्दाची पंचमी एक वचन सांगा. पंचमी विभक्ती एक वचन सांगा. मग त्यावेळी काय सांगायचं असते आपल्याला? नद्या. ठीक आहे. तो एक विचारला तर सगळ्यात जाऊ शकते, पण त्याच्या
बऱ्यापैकी ट्रेस आहे. ठीक आहे. नंतर नदीभ्याम बहुवचन आहे नदीभ्यः. नदीभ्याम आणि बाकी म्यूट करा सगळेजण. म्यूट व्हा. ते चिमणी याचा आवाज येत आहे. म्यूट कर. कोणाचा आहे तो? बाकी सगळे म्यूट राहा. मी जेव्हा विचारतो तेव्हाच ते ओपन करत चला. पंचमी भक्ती आहे प्रथम एकवचन नद्या. दोन नदीपासून म्हणायचं असेल नदीभ्याम. अनेक नदीपासून म्हणायचं असेल तर नदीभ्यः. नदीचं रिलेशन नदीचं पाणी, नदीचे पाणी या अर्थी जर आपल्याला म्हणायचं असेल तर नद्याः जलम. नद्याः जलम. दोन नदीचे पाणी म्हणायचं असेल तर नद्योः जलम. अनेक नदीचे पाणी म्हणायचं नदीनाम जलम. ठीक आहे. नदीचा मार्ग म्हणायचा असेल तर नद्याम मार्ग. अनेक नदींचा मार्ग म्हणायचा नदीनाम मार्ग किंवा मार्गम पण म्हणू शकता. ठीक आहे. सप्तमी. हो, सप्तमी एक वचन बघा नद्याम. याला परत विचारलं जाऊ शकते. सप्तमी एक वचन नद्याम. नद्याम म्हणजे नदीमध्ये. हा मध्ये अर्थी नद्यो हो दोन नदींमध्ये. नदीशु म्हणजे अनेक नदींमध्ये. ठीक आहे मित्रांनो. नदीशु याला परत अंडरलाईन याला विचारलं जाऊ शकते नदीशु. संबोधन तो आहे हे नदी, हे नद्यो, हे नद्यः. ठीक आहे. आता एक काम आहे आपल्याला तुम्हाला असाइनमेंटच्या स्वरूपात जे शब्द आहे असतील असतील सांग ना मी सांगतो ना. हे आपलं एवढं झालं की ठीक आहे. तुमच्यात नावं मुलींची नावं इकारांती नाव कोणतं आहे? मालती आहे का कोणी? वैष्णवी. वैष्णवी आहे. हा ती वैष्णवी म्हणजे तुमचा दीर्घ इकारांत. इकारांत स्त्रीलिंगी नाव. ठीक आहे. मयुरी. मयुरी आहे ना. मयुरी टेकाम आहे का मयुरी? तू मयुरी री कोणता लिहिते शेवटी? दीर्घ लिहिते का ऱ्हस्व लिहिते? तुझं नाव जेव्हा तू मयुरी असं लिहिते तर शेवटची विलांटी ऱ्हस्व राहते का दीर्घ राहते? ऱ्हस्व राहते शेवटची विलांटी. मोठी मोठी राहते का लहान राहते? नदीसारखी इकून लिहिते का पहिलं लिहिते? ते दीर्घ झाली ना बेटा मग. ठीक आहे. रस्व आता मी लिहितो बा. याला म्हणतात रस्व. दिसत आहे या साईडनं अगोदर येत आहे. ठीक आहे. याला म्हणतात दीर्घ. दिसून नाही राहिला? बरं स्लाइड मध्ये मी गोल गोल केले ते दिसत आहे का? इथे रेष कोण ओढली? ती रेष हे करा. इरेज करा. आता आता दिसते का पहा? आता कोणालाच नाही दिसत आहे? हो हो पण इथे दिसत आहे का? मी लिहित आहे ते दिसत आहे का? बरं ठीक आहे. मी मग दुसरी एवढा शब्द समजलाय ना?
ही रेश कोण उडली आहे स्क्रीनवरती? इरेज करा. तर माझ्याकडून होत नाही, तुमच्याकडून इरेज होईल. रेड कलर मध्ये रेश कोण उडली आहे स्क्रीनला? हा ठीक आहे. चला, इथपर्यंत समजले. आता आपण ऱ्हस्व दीर्घ समजले का? हा, नाही तर मग आपल्याला बोर्डवर करावं लागेल. एक मिनिट, व्हाईट बोर्ड घेऊन त्याला. ठीक आहे, आता दिसतंय का? हे झालं ऱ्हस्व, हे झालं दीर्घ. ठीक आहे. आता असं लिहिते, मयुरी मधला शेवटचा री तू असा लिहिते की असा लिहिते? वरचा लिहिते खालचा लिहिते? मयुरी वरचा ना, हा झाला दीर्घ, ज्याला मोठी ई म्हणतो. मोठी विलांटी, लहान विलांटी. ठीक आहे. ही काय झाली? मोठी विलांटी. तर आज जो आपण नदी शब्द शिकत आहोत तो मोठे विलांटीचा शब्द आहे. ठीक आहे. नदी, नदी, दिवट ट्रेस राहील, दिवट ट्रेस राहील. नदी, मयुरी, हा ट्रेस राहील नदी. हा, ट्रेस, ट्रेस नाही का? आता जसं आपण वारी म्हणतो, वारीमध्ये ट्रेस आहे का रवर? नाही. तसा ट्रेस दिला बोलण्यावरून राहते. ट्रेस जर जात असेल तर ते दीर्घ झाली, ट्रेस नसेल तो शब्द उच्चारताना तर मग तो कोणता झाला? ऱ्हस्व. ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये बघा, मयुरी आहे, वैष्णवी दिसत आहे, पाचपुते. ठीक आहे. ह्या दोन मुली ज्या आहेत त्या दीर्घ इकारांत नाव आहेत त्यांचे. ठीक आहे. परत आपण आपल्या स्लाइडवर जाऊ. ठीक आहे. आता दिसत आहे परत स्लाइड? चला, आता या नदीप्रमाणे आपल्याला शब्द कोणते चालवायचे आणि ते चालवताना कसं रूप तयार होते आपण एक दोन शब्द बघू येते आणि मग लागेल तुम्हाला बाकी होमवर्कसाठी. तर आपण तुम्ही सगळेजण बुक आणि पेन घेऊन बसला असेल तर मयुरी शब्द लिहा. ठीक आहे. मयुरी शब्द कसं चालेल? मयुरी पहिलं रूप मयुरी, मयुरो, अर्धा र त्याला य आणि दोन, एक काना, दोन मात्रा, मयुरौ. आणि मग मयुराई, हा मयूर, हा अर्धा र त्याला य. ठीक आहे. त्याच्यानंतर करू सांगतो ना मी तुम्हाला. अगोदर आपण आज क्लासमध्ये चर्चा करून घेऊ एका नावावर. ठीक आहे. आणि मग द्वितीय विभक्ती कशी तयार होईल? मयुरीम. काय होईल? मयुरीम. हा, इकडे पडत असलं तसं मयुरो आणि मयुरीही. नंतर इकडे काय होईल? द्वितीय विभक्ती मयुरीही, ट्रेस. तृतीया
तृतीय विभक्ती काय होईल? मयुर्या. मयूर्या. अर्धा र त्याला य. मयुर्या. विचित्र वाटते ना? पण ते शब्द तयार होते तसं विभक्तीला. ठीक आहे. मयुरीभ्याम तृतीया. मयुरीभी तृतीया बहुवचन मयुरीभी. चतुर्थी मयुरेई. य लावून परत दोन मात्रा मयुरेई. परत चतुर्थी द्विवचन मयुर्याभ्याम. मयुरीभ्याम. ठीक आहे. मयुरीभ्याम चतुर्थी द्विवचन. चतुर्थी बहुवचन मयुरीभ्य. मयुरीभ्य. ठीक आहे. पंचमी नद्या मयुर्याः. परत पंचमी द्विवचन नदीभ्यामला मयुरीभ्याम. मयुरीभ्याम. पंचमी बहुवचन मयुरीभ्यः. मयुरीभ्यः. षष्ठी एकवचन मयुर्याः. सेम पंचमी प्रमाणे. षष्ठी द्विवचन मयुरोः. परत षष्ठी बहुवचन मयुरी नाम. म्हणजे अनेक मयुरींचा चे या रिलेशन मध्ये. ठीक आहे. सप्तमी एकवचन मयुर्या. मयुर्याम. मध्येसाठी मयुरी मध्ये असं म्हणायचं असेल तर मयुर्याम. परत हा मयुर्योः बरोबर आहे. आणि अनेक मयुरींमध्ये म्हणायचं असेल तर मयुरी शु. शुः. ठीक आहे. मयुरी शु. मयुरी शु. ठीक आहे. आणि संबोधन हे मयुरी. आता याच्यात मात्र आपल्याला हे मयुरो. हे मयुर्यः. आता संबोधन देत असताना नाही का ट्रेस नाही आहे नावावर. जसं नदी जसं मयुरी ट्रेस होतं तसं हे मध्ये ट्रेस निघून जात आहे बघा. हे मयुरी. मग मयुरीतला ट्रेस निघाला तर ते काय होतं? ह्रस्व छोटी विलांटी होत आहे. ठीक आहे. आता या हिशोबाने या धर्तीवर तुम्हाला कोणते शब्द तयार करायचे? कुमारी, देवी, पत्नी, जननी, दासी, धात्री, वाणी, राज्ञी, गौरी, सखी, नारी, काली, लेखनी, कौमुदी, युवती. किती करता? एवढेही करता का? पातक होईल का? हा. आता री आला आहे त्यामुळे मयुरी झालाय म्हणून आपण कुमारी सोडून देऊ. देवी घ्याल. देवी, पत्नी, जननी. देवी, पत्नी, जननी. हा. वैष्णवी आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे चालते म्हणून वैष्णवी घेऊन घ्याल. वैष्णवी आणि युवती घ्याल. देवी, पत्नी, जननी. ठीक आहे. लेखनी, युवती आणि वैष्णवी. 6 शब्द. जर कुणाला वाटत असेल या स्लाइड मध्ये सर्व शब्द करावं तर ते करू शकत. वेळ जास्त लागत नाही आणि तुमची तयारी तर चांगली होऊन जाते. पक्क होऊन जाते तुम्हाला. हे दिसला इकारांत शब्द दीर्घ इकारांत का चुकलाच नाही पाहिजे. कुठे? इथे द्वितीयामध्ये नद्य. अर्धा र त्याला य. ठीक आहे. अर्धा र त्याला यो आणि दोन हे एक काना दोन मात्रा. बस बस. शेवटचा अक्षर हलांत करायचं आणि य लावायचं. जिथे इथे असं दिसत आहे तिथे तिथे बाकी. हा. कराल एवढं नक्की.
ठीक आहे मग या आजच्या लेक्चरला आपण इथे थांबू कारण की परत पाहिलं तर परत गोंधळ होईल दुसरा शब्द पाहिला तर ठीक आहे चालेल चालेल हो, ठीक